श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परी सिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोनी, संतोषोनी नामकरणी विनवितसे मागुती. जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक या भवर्णी, संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला. ऐसे गुरु ऐसे श्री गुरु महिमान, तुम्ही निरोपिले ज्ञान. आनंदी झाले माझे मन, तुझेनी धर्मे स्वामिया. कवणे ठाई तुमचा वासू, नित्य तुम्हा कोठे ग्रासू. होऊ आता तुमचा दासू, म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्या आलिंगुनी, आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र महिमान, तेची आम्हा अमृतपान. सदा सेवितो याची गुणे, म्हणून पुस्तक दाखविले. भुक्ती मुक्ती परमार्थ, जे जे वांछी मनी आर्त. त्वरित होय साध्यंत, गुरुचरित्र ऐकता. धनार्थी यासी अक्षय धन, पुत्र पौत्रादी गोधन. कथा ऐकता होय जाणे, ज्ञान सिद्ध तात्काळी. जे भक्तीने समस्त एक, पठती ऐकती मनुष्य लोक. काम्य होय तात्कालिक, निपुत्रिका पुत्र होती. ग्रह रोगादी पीडन, न होता व्याधी कधी जाण. जरी मनुष्य असे बंधन, त्वरित सुटे ऐकता. ज्ञानवंत शतायुषी, ऐकता होय भरवसी. ब्रह्महत्यादी पापनाशी, एक चित्ते ऐकता. इतुके ऐकोणी ते अवसरी, नामधारक नमस्कारी. स्वामी माते तारी तारी, कृपानिधी सिद्ध मुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती, भेट लागी मज जगज्योती. होती वासना मज चित्ती, गुरुचरित्र ऐकावे. गुरुचे महिमान ऐको काणी, सांगीचे स्वामी विस्तारुनी. अंधकार असता रजनी, सूर्योदया परी करी. इतुकिया अवसरी, सिद्ध योगी अभय करी. धरुनिया सव्य करी, घेऊनी गेला स्वस्थाना. अमरजा संगम भीमरथी, जैसा ठाव ज्ञानपंथी. कल्पवृक्ष अश्वत्थी, बैसोनी सांगे ज्ञानोदय. ऐकोनी सिद्धाचे वचन, संतोषे नामधारक गहन. क्षण क्षणा करी नमन, करुणा वचने करुणिया. जीनी संसार सागरी, बुडलो तापत्रयपुरी. पक्षिले क्रोधादी जलचरी, अज्ञान जाळे वेष्टिलो. ऐशी कृपा उपजवणी, विनवितसे नामकरणी. मस्तक सिद्धाचे चरणी, न्यासिता झाला तये काळी. तव बोलिले सिद्ध मुनी, उठवितसे आश्वासोनी. न धरी चिंतामणी, साकडे फेडिना तुझे आता. ज्यांसी नाही दृढ भक्ती, सदा दैन्य कष्टती. श्री गुरुवरी बोल ठेविती, अविद्या माया वेष्टुनी. संशय धरुणी मानसी, श्री गुरु काय देईल म्हणसी. त्या गुणे हा भोग भोगीशी, नाना चिंते व्याकुळित. सांडोनी संशय निर्धार, गुरुमूर्ती देईल अपार. ऐसा देव कृपा सागर, तू जनुपेक्षी सर्वथा. ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती, ख्याती असे श्रुती स्मृती. संदेह सांडूनी एक चित्ती, ध्याय पंदाभुज श्री गुरुचे. स्वामींनी निरोपिले जे सकळ, झाले माझे मन निर्मळ. वेध लागला असे केवळ, चरित्र ऐकावे श्री गुरुचे. गुरु त्रिमूर्ती ऐको काणी, का अवतरले मनुष्य योनी. सर्व सांगावे विस्तारोनी, म्हणून चरणी लागला. मग काय बोले योगींद्र, बारे शिष्या तू पूर्णचंद्र. माझा बोध समुद्र, कैसा तुवा उत्साह विला. हिंडत आलो सकळ क्षिती, नवे कवणा ऐशिमती. गुरुचरित्र न पुसती, तू ते देखिले आजी आम्ही. ज्यासी इह परत्रीची असे चाड, त्यासी ही कथा असे गोड. त्रिकरणे करून या दृढ, एक चित्ते ऐकिजे. तू भक्त केवळ श्री गुरुचा, म्हणून बुद्धी झाली उंचा. निश्चय मानी माझी वाचा, लाधेल चारी पुरुषार्थ. गुरुचरित्र कामधेनू, वेदशास्त्र संमत जाणू. अवतार झाला त्रयमूर्ती आपणू, धरुनी नरवेश कलियुगी. कार्याकारण अवतार, होऊनी येती हरिहर. उतरावया भूमीचा भार, भक्तजन तारावया. एका वेगळे एक न होती, कार्याकारण अवतार होती.
भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणे सांगेन साक्ष आता तुझ अंबरीश म्हणिजे द्विज एकादशी व्रताची एकाज विष्णूसी अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रताशी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी द्वादशीसी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशास पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखुनी अंबरीशास अधिवंदोनी अर्घ्यपाद देऊनी पूजा केली उपचारे विनवितसे ऋषेश्वरासी शीघ्र जावे स्नानाशी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनी नदीशी अनुष्ठान करीती विधीसी विलंब लागता तयासी आले साधन घटिका व्रतभंग होऊनी म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषीसी तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केलेसी का अतिथी विन दुरात्मया शाप देता ऋषेश्वर द्विजे स्मरला शारंगधर करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा शापिले ऋषीने द्विजासी जन्मावे गा अखिल योनिशी तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळ उभा ठेला मिथ्या नव्हे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीद जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशासी राखीन आपुल्या दासासी शाप आमासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमी भार कारण असे पुढे म्हणत असे परोपकार संबंधीशी शाप द्यावा विष्णूसी भूमी भार फेडावयासी कारण असे म्हणून या ऐसे विचारोनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतारोनी भूमीसी नाना स्थानी जन्मावे ऐसे 10 अवतार झाले करणी असेल तुवा ऐकिले महाभागवती विस्तारिले अनंत रूपी नारायण कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे आणि एक सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनसुया अत्रेची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपटवेश धरुणी आले पुत्र झाले तियेचे नामधारक पुसे सिद्धांसी विनोद कथा निरूपिलीशी देव येती कपटवेशी पुत्र झाले कवणे परी अत्री ऋषी पूर्वी कवण कवणापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवण विस्तारोनी सांग मज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभिष्टे लादती इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे अंबरीश व्रत निरूपणम नाम 3य अध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 56